नागपुरात आज एका रेडिओ जॉकीचा लाईव्ह शो दरम्यान मृत्यू झालेला आहे। शुभम केचे असे या रेडिओ जॉकीचं नाव असून तो रेडिओ मिर्चीवर काम करत होता। अवघ्या 23 वर्षांचा शुभम केचे हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। अधिक माहिती घेऊयात। जितेंद्र शिंगाडे आपल्या बरोबर आपले प्रतिनिधी नागपूरचे। जितेंद्र, कशी घडली ही एकूणच दुर्दैवी घटना, जरा सविस्तर सांगा। मृदुला, अत्यंत दुःखद अशी घटना म्हणावी लागेल, कारण शुभम केचे हा नागपूरचाच राहणारा आहे आणि वय अवघं 23 वर्ष आहे। या वयातच तो रेडिओ जॉकी म्हणून रेडिओ मिर्चीला सुमारे 2 ते 3 वर्षापासून काम करत होता आणि आज अचानक लाईव्ह शो दरम्यान तो एकदम खाली कोसळला आणि डॉक्टरांकडे नेत असताना त्याचा मृत्यू झालेला आहे। प्राथमिक जो अंदाज व्यक्त करण्यात येत आहे तो आहे की हृदयविकाराचा धक्का मुळे त्याचा मृत्यू झाला असं सांगण्यात येत आहे। आता बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमसाठी मेवा हॉस्पिटलमध्ये आहे। आता डॉक्टरांचा जो अहवाल येईल, पीएम नंतर जो अहवाल येईल त्यानंतर खरं कारण कळेल। मात्र सध्याची जी जीवनशैली वाटत आहे त्यावरून आता अवघ्या 23 वर्षाच्या तरुणाला हृदयविकाराचा धक्का येणे आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू होणे हे खरंच दुःखदायक म्हणावं लागेल। जितेंद्र, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। नागपूरमध्ये रेडिओ जॉकीचा लाईव्ह प्रोग्राम दरम्यानच मृत्यू झालेला आहे। प्रथमदर्शनी हृदयविकाराने हा मृत्यू झाला असावा असं सांगण्यात येतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।